मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे। 2 लाखांपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे ते कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। आज ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते। बघा शेतकरी कर्जमाफीविषयी पालकमंत्री गोरे काय म्हणाले। आता कुणाला काय वाटतं, कुणी काय लिहावं, ज्याचा त्याचा विषय आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। खूप चांगलं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। महाराष्ट्र वेगानं प्रगती करताना आपण सगळेजण पाहतोय आणि मला वाटत नाही त्यांच्या पुढे दूरपर्यंत दुसरा कुठला ऑप्शन आहे। निवडणुकीपूर्वी सरकारने जे आहे ते कर्जमाफी शेतकऱ्यांना दिवस घोषित केलं होतं। आता एक अहवाल समोर होते 35 लाख शेतकऱ्यांना जे आहे ते सरकार कर्जमाफी देण्याची जी आहे ती शक्यता आता सध्या सुरू आहे। साधारणतः कमाल 2 लाखापर्यंत कर्ज माफ जे आहे ते शेतकऱ्यांना होणार आहे। सरकारच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू आहेत। तेच माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला, आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जी लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदय घेताना आपण पाहतो। तर बागेश्वर धाम